Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नाही म्हटलं तरी मनात थोडं भीतीचं वातावरण निर्माण झाले. कुठंतरी याला बळ भूतकाळात मिळालं म्हणून या अशा गोष्टी वाढतात. बरोबर. सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच येतात ते आणि अनेक गुन्हे तयार करतात त्या. नाही पोलिसांचा वरद असते का दोन्ही असतात, ते एकमेकाशी लिंक असतात. नमस्कार, मी ओंकार. सुप्रभात आणि मुंबई तक मध्ये स्वागत. आता मी कोथरूडच्या अशा ठिकाणी उभा आहे जिथून या साईडला तुम्ही गेलं महात्मा सोसायटी लागते आणि पुढे एक 300 मीटर वरती चंद्रकांत दादा म्हणजे चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत आणि इथले कोथरूडचे आमदार त्यांचं घर लागतं. या रस्त्याने तुम्ही सरळ खाली गेला की सध्या ज्या सगळ्या प्रकरणाची बातमी चालली त्या निलेश घायवळचं घर लागतं अगदी 200 मीटरवर, जिथे आता पोलिसांनी मधल्या काळात कारवाई केली. आणि तसंच तिथून पुढे गेला की केंद्रीय मंत्री म्हणजे कोण तर मुरली मोहोळ यांचं जवळपास 1.5-2 किलोमीटरवरती घर. या सगळ्याचा रेफरन्स व्हिडिओच्या सुरुवातीलाच देण्याचं कारण असं की पुण्याचे शिल्पकार, कोथरूडचे कार्यसम्राट आमदार वगैरे अशा सगळ्या पदव्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, भूषणा ही जी भूषणं ज्यांच्या आधी सगळी लागत आहेत, त्या कोथरूडमध्ये ज्या गुन्हेगारीबद्दल आता सध्या बोललं जातं, जी गुन्हेगारी या सगळ्यामध्ये चर्चेत आहे, गोळीबार होतोय, वार होत आहेत, एखाद्याने फक्त काही रस्ता दिला नाही म्हणून त्याच्यावरती पोरं हल्ला करतायत. तर या सगळ्याबद्दल ऍक्च्युली कोथरूडकरांना काय वाटतं, कारण ते मतदार आहेत आणि या नेत्यांपेक्षा त्यांच्या इथे या सगळ्यात जास्त हक्क आहे. तर एकदा त्यांच्याशी बोलू. सगळ्यांना गुड मॉर्निंग. नमस्ते. नमस्ते. तुम्ही कोथरूडचे का? येस. वा, बसा 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 बसा. चाललंय काय कोथरूडमध्ये मला सांगा. तुम्ही थोडंफार ऐकलं असलं तर मी काय बोललो. सामान्य माणसांना थोडं असुरक्षित वाटायला लागले. कोथरूड खूप शांत, पुणे शहरामध्ये एक निवांत चांगला सुशिक्षित लोकांचा एरिया असं म्हणून प्रसिद्ध होतं, म्हणून शहर पण वाढलं. पण त्या शहरामध्ये जे ऐकतोय आजकाल त्यामुळे नाही म्हटलं तरी मनात थोडं भीतीचं वातावरण निर्माण झाले. आहे का? आहे. पण बघा ना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की हे काय ओव्हरनाईट नाही ना झालं. म्हणजे एका रात्रीत काहीतरी घडलेली अशी ती घटना नाहीये. त्याच्या वारंवार काहीतरी याच्या आधी पण कोणीतरी याला बॅकिंग केलं असेल, याच्या आधी पण कोणी सपोर्ट केला असेल म्हणून या घटना घडतात. आणि मग असुरक्षित कोथरूडकर म्हणतो ना. आता कुठलीही गोष्ट अचानक होतच नाही, फक्त ऍक्सिडेंट अचानक होतो. बरोबर. पण ह्या घटना अचानक कधीच होत नाही. याला व्यक्तिगत नाव आपलं कोणाचं घ्यायचं नाही, पण कुठंतरी याला बळ भूतकाळात मिळालं म्हणून या अशा गोष्टी वाढतात. बरोबर. सपोर्ट नसेल ते होऊ शकत नाही, म्हणून असं झालं असं मला वाटतं. पण मग मला सांगा की म्हणजे आता काय होतं की गोष्टी घडून जातात. आता पोलीस ऍक्शन मध्ये कंप्लेंट दाखल करतात, ठीक आहे. म्हणजे पण कोथरूडला काय टोळी इतिहास नवीन नाहीये. माझं म्हणणं आहे की याला हे काय म्हणजे हे राजकीय पाठबळ याला आहे, याला पोलीस पाठीशी घालतायत म्हणून हे सगळं चाललंय की नक्की काय म्हणजे काय ह्या सगळ्यांचं मिलीभगतच आहे. तर याच्या व्यतिरिक्त काय कारण वाटतं तुम्हाला? आता हे आमच्यापेक्षा तुम्ही लोक जास्त सर्च करू शकता. असं आहे का? कारण ऑन पेपर तुम्ही बघतात पोलीस स्टेशन मध्ये काय निघतं, काय रेकॉर्ड, मागचं काय काय नाही ते त्याच्यावरनं सांगता येईल ना. असं आपण नाव घेण्यापेक्षा कोणाचं प्रॅक्टिकली निश्चित. पण एक जमीची बाजू आहे का पोलीस डिपार्टमेंटनी आपल्यापर्यंत ऍक्शन्स आता तरी घेतली या गोष्ट, ही जमीची बाजू आहे. मग आता हे कंटिन्यू पुढे राहिलं तर बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. हा, ऍक्शन अशाच जर सावधगिरीनं चालू राहिलं, बंदोबस्त केला तर ऍटलिस्ट वाढता होणार नाही एवढी तर अपेक्षा बाळगूया. बरोबर. सामान्य नागरिक काय अपेक्षा बाळगू शकतो. बरोबर आहे. कोथरूडकर तुम्ही. नमस्ते काका, गुड मॉर्निंग. कोथरूडचे का तुम्ही? कोथरूडचे. बरं, बातम्या वाचत असाल? बातम्या वाचताय का? वाचताय. मग हे आता मध्ये कोथरूडमध्ये घटना घडतायत, गोळीबार घडतोय, कोण वार वगैरे करतायत, काय चाललंय कोथरूडमध्ये? काय मी काय एवढा फिरत नाही. नाही फिरत तुम्ही? पण बातम्यांमध्ये वाचलं का तुम्ही? हो, बातम्यात बघतो. बरंच चाललंय कोथरूड, बरंच अस्वस्थ झालंय सध्या. झालं का अस्वस्थ? हो. पण मग काय कारणीभूत कोणाला धरायचं? कारण बघा, तुम्ही आधीच्या पिढीची माणसं आहेत, तुम्ही नक्की ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? ट्रॅफिक एक कारण आहे. ट्रॅफिक फार आहे या चौकामध्ये. नाही, मी असं म्हणतोय कोथरूड मधल्या गुन्हेगारीसाठी तुम्हाला कारण काय वाटतं? नाही सांगू शकत. नमस्ते का, गुड मॉर्निंग. तुम्ही कोथरूडचे? गुड मॉर्निंग. तुम्ही कोथरूडचे? व्हेरी गुड मॉर्निंग. ओके. किती वर्षापासून आहात कोथरूडमध्ये? 40 वर्ष. बापरे, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कोथरूडकर आहे. बरं. आणि इकडे वॉकला किती दिवसापासून येतात?
अराउंड 25 years. 25 वर्षापासून आहे तो. 30 वर्ष म्हणूया. 30 वर्ष. हो. बरं, तुम्ही बातम्या वाचताय? नाही वाटत. बातम्या नाही बघत आहेत सध्या. मग तुम्ही रिसेंट अपडेट्स, उडलेला आहे. उडला विश्वास? See, सांगा प्लीज. you are a product of all advertisers in the world. आणि बातम्यांची विश्वासार्हता इज 0. मग तुम्ही कंटेंट काय फॉलो करता? काही नाही फॉलो करत. काहीच नाही करत फॉलो? डोंट यूज इवन मोबाईल. काय बोलता? मग तुम्ही कम्युनिकेशन कसं करता? मी कम्युनिकेशन मला तोंडाने बोलता येतं तेवढं करतो. जिथे जायचं असेल तिथे जातो. आय वॉक अबाउट 10 kilometers एव्हरी डे. अरे बापरे. पण समजा 10 किलोमीटर परिघाच्या बाहेरची व्यक्ती असेल तर? आय डोंट बाय पेपर. नाही ठीक आहे, तुम्ही कंटेंट कंझ्युम करत नसाल. नाही नाही ठीक आहे ना, तुम्ही कंटेंट कंझ्युम करत नसाल. कंटेंट आय डोंट. हा ठीक आहे. मग माझं असं म्हणणं आहे, तुम्ही नक्की कम्युनिकेशन कसं करता हा मला प्रश्न पडला. समजा एखादा तुम्ही पुस्तक लिहिता. ओके, तुम्ही लेखक आहात. पुढे पण तुम्ही लेखक आहात पण तुम्ही वाचत नाही वाचत. मी वाचायचं असेल तर प्रिंट मीडियम वाचतो. जे लोकांनी लिहिलेलं आहे, कोणी व्यक्त झालेलं आहे, त्यांनी त्याच्यासाठी 6 महिने खर्च केलेले आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे आणि माझ्या आवडीचा विषय मी वाचतो. बरोबर. पण डे टू डे बातम्या इज ए कॉल्युजन अंडरवर्ल्ड अँड पॉलिटिशियन्स. असं झालंय. हो. आणि ठीक आहे, तुम्ही वोटर तर असाल, तुम्ही वोटर तर असाल का? मत पण देत नाही? मी मत देतो ना. मत देताय? देतो. बरं ठीक आहे. मग तुम्ही मत देताय तर कदाचित तुम्ही जे तुमचे राजकीय नेते असतील त्यांना तुम्ही प्रश्न तर विचारत असाल? ते पण अजिबात नाही. कुठला राजकीय नेत्याला काय इंटरेस्ट आहे माझ्यामध्ये ते सांगा ना तुम्ही. पण तुम्ही मतदार आहे, तुमच्या आता कोणाचा इंटरेस्ट आहे? हू द हेल. आय एम ए प्रॉडक्ट फॉर पॉलिटिशियन टू गिव्ह अ वोट. सिम्पल. हे 2 मिनिटातलं वाक्य आहे. मला देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, ते संजय राऊत काय म्हणतात, आय हॅव नथिंग टू डू. ही डझंट गिव्ह मी अ नया पैसा बीट ऑफ बेनिफिट. सो वाय शुड आय लूज माय प्लेजर? बघा, तुम्हाला कोथरूडकर बघायचं होतं ना, ते काय बरं वाटलं तुम्हाला भेटून. मी मला बऱ्याच दिवसांचा असा माणूस मिळाला की जो सगळ्यांना एकाच रांगेत बसून शिवाय घालतोय. हरकत नाही. चला आणखी नाही मी तुम्ही बॅड वर्ड्स वापरले असं म्हणत नाही. वैराग्य आले. हा काय म्हणताय? वैराग्य आलेलं आहे. आय वॉक 1600 kilometers फ्रॉम जानेवारी टू एप्रिल. बरं. ऑन नर्मदा. वा. परिक्रमेला गेलात तुम्ही? जाऊ दे आता. उत्तम. ठीक आहे. ओके. नमस्ते काका, तुम्ही कोथरूडचे आहात का? मी पिंपरीत पण आता 6 महिने साठी आता. बरं. पण मला सांगा, तुम्ही बातम्या वगैरे सध्या वाचताय? बातम्या आणि रोज वाचताय? बरं. ओके, पेपरच घेऊन आला की तुम्ही? बरं. मला हे सांगा आता की कोथरूडच्या गुन्हेगारीबद्दलच्या बातम्या वाचताय का? गुन्हेगाराच्या वाचल्या. तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणजे तसं पिंपरीचं तुम्ही तिकडचे पुण्याचे आहात, 6 महिने गेले कोथरूडमध्ये आहात, तर माझं म्हणणं आहे की कोथरूडमध्ये मग हे गोळीबार होतोय, कुठेतरी हल्ले होत आहेत, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ऍक्च्युली याच्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जास्त आहेत, जे मोठ्या पदावरती, त्यांच्यामुळे हा प्रकार जास्त आहे. ओके, ते सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच येतात ते आणि अनेक गुन्हे तयार करतात ते. ओके, असं झालंय. असं म्हणजे माझं मत आहे स्वतः वैयक्तिक. कारण की मी जो आज ते 35 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, तिथे पण गुन्हेगार पद्धत वेगळी प्रत्येकाची. ओके, मग काय तुम्हाला पद्धतीत काय फरक वाटतो? पद्धत म्हणजे आता इथला सामान्याचा अनुभव नाही, पण तिथले ज्याला त्रास द्यायचा त्याला देतात ते, पण ज्यांना बाकी वाटेत जात नाही. आता 35 वर्ष मी पिंपरी. बरं. पण मग काय म्हणजे हे राजकीय वर्ग असताना होतंय का पोलीस पाठीशी घालतात? काय होतंय? नाही पैसा, बाकी काही नाही. पैशासाठी. 1-2 मिनिटं का तुम्ही एकदम स्पीड मध्ये निघालाय. तुम्ही कोथरूडचे आहात का? नमस्ते. गुड मॉर्निंग सगळ्यात आधी. आणि काय करता आपण? रिटायर्ड आहात? बरं ठीक आहे. ओके, सपत्नीक वॉक लावलेला आहे. तर तुम्हाला गुड मॉर्निंग. बातम्या वाचताय सध्या? वाचतो. तुम्हाला नेहमी बघतो मी. ओके, तुम्ही मला पण बघता. बरं ठीक आहे. बरं, मला हे सांगा, तुम्ही कोथरूडच्या गुन्हेगारीबद्दलच्या बातम्या फॉलो करताय का? फॉलो नाही, फारसं नाही, थोडंफार वाचलंय तुम्ही. मला एक जेन्युइनली विचारायचं, तुम्ही एक तर तुम्ही कोथरूडकर आहात, दुसरं म्हणजे आय एम शुअर की तुम्ही इथले वोटर पण असाल, बरोबर? कोथरूडमध्ये हे गोळीबार, ते काहीतरी कोणावर तरी वार केले काहीतरी, ह्या घटना वाढल्यात असं वाटतं तुम्हाला? ऐकायला जास्त येतात म्हणजे वाढल्या, त्याचा अर्थ म्हणजे वाढलं. ऐकायला येतं म्हणजे. पण मग काय तुम्हाला काय वाटतं की इथली लोक म्हणून इथे काय घडतंय आणि काय नक्की कोण आहे याच्या मागे? म्हणजे नाही, तसं नाही सांगू शकत, माहित नाही म्हणजे तसं. पण म्हणजे माझं असं म्हणणं आहे, नाही ठीक, ओके, म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स याच्या मागे असू शकतं, असं शकतं तसं. पण मग पोलिसांचा वर्ग असतंय का? दोन्ही असतात, ते एकमेकाशी लिंक असतात. लिंक्ड ते सगळे. ओके, लिंक्ड म्हणून एवढं सगळं वाढलंय.
तुमचं याच्यापेक्षा काय नाही मी नाही काही सांगू शकत. नाही सांगू शकत. बरं ठीक आहे, चलो खूप खूप धन्यवाद, थँक्यू. फार इंटरेस्टिंग लोक एक एक भेटत राहतात आपल्याला. मी मुद्दाम आता आलो वॉकला आणि याच्यासाठीच की म्हटलं सकाळी सकाळी कोथरूडकरांचा विचार ऐकत तर आपले काका कुठे गेले का हा ते बरेच कोथरूडकर भारी भारी वाटतात कोथरूडचे. मी तुम्हाला सांगतो, मी ते राहिलेलो आहे बरेच वर्ष, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे बघितलं पाहिजे. आणि मी ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला रेफरन्स यासाठी दिला होता की मी अशा ठिकाणी बरोबर उभा आहे जिथून ही घरं किंवा तो गुंडाचं घर असेल, इथल्या आमदारांचं घर असेल, इथल्या खासदारांचं घर असेल आणि पलीकडे असलेलं पोलीस स्टेशन लगेच ह्या सगळ्याचं हे यासाठी याच्या सगळ्याच्या मध्ये उभं राहून इथली जी माणसं आहेत ना की एक्झॅक्टली काय विचार करतात हे समजून घेतलं पाहिजे. काही जणांना असं वाटतंय की नेक्सस आहेत, काही जणांना वाटतं ते अपार्ट फ्रॉम दॅट काहीतरी घडतंय आणि काही जणांचं स्पष्ट मत आहे की मी हे फॉलोच नाही करत आहे कारण मी फक्त या सगळ्याचा प्रोडक्ट आहे. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आवर्जून कळवा आणि मुंबई तक नक्की पहा बरं का. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, हे पुण्यावरून.